काही देशांच्या नावाची गंमत असते. म्हणजे त्यांच्या अधिकृत नावापेक्षा प्रचारातलं नावच अधिक परिचयाचं असतं. ईस्ट एशियातील रिपब्लिक ऑफ चायना हा देश कुठे आहे विचारलं तर अनेकांना सांगता नाही येणार. पण तैवान कुठे आहे विचारलं तर लगेच सांगू शकतील. कारण तैवानचं अधिकृत नाव ROC म्हणजेच रिपब्लिक ऑफ चायना आहे, हेच अनेकांना माहीत नसतं. तैवान हा बेटावरचा देश आकारानं इतका लहान आहे की कारमधून फक्त 8 तासात तुम्ही या बेटाची प्रदक्षिणा करू शकता. इथल्या हाय स्पीड ट्रेननं दक्षिणेकडून उत्तरेकडचा प्रवास फक्त 2 तासात करता येतो. अशा या तैवानमधलं एक अनोखं पर्यटक आकर्षण म्हणजे रेनबो व्हिलेज. तैवानच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तायचुंग शहरात हे नावाप्रमाणेच रंगीबेरंगी गाव आहे. आज आकर्षक चित्रांनी सजलेलं हे गाव, ही वस्ती मुळात 1940-50च्या दशकात लष्करातल्या लोकांसाठी तात्पुरती वसाहत म्हणून उभारण्यात आली होती. 90च्या दशकात रिडेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये अशा वसाहती तोडून तिथं नवीन इमारती बांधायला सुरुवात झाली. तेव्हा तायचुंगमधल्या अशा वस्तीतल्या एका माजी सैनिकानं, त्याचं नाव होतं हुआंग युंगफू, यानं इथली घरं रंगवायला सुरुवात केली. इतकी वर्ष ज्या घरांना आसरा दिला, ज्या परिसरात राहिलो, त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हुआंगनं ती घरं बाहेरून आतून रंगवायला सुरुवात केली. हळूहळू त्या परिसरातील शिल्लक घरांचं रूपच पालटलं. हुआंग हा मूळचा हाँगकाँगचा. 1946मध्ये तो चायनाच्या रिव्होल्युशनरी आर्मीत सामील झाला. पुढे या पक्षाचा पराभव झाल्यावर तोही तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायनामध्ये आला. इथं आल्यावर तायचुंगमधल्या या गावात जेव्हा तो राहू लागला, तेव्हा इथं 1200 लोक राहत होते. नंतर रिडेव्हलपमेंट योजनेत हुआंगच्या गावातील बहुतेकांनी नुकसान भरपाई घेऊन घरं खाली केली. तेव्हा त्या वस्तीत फक्त 11 घरं आणि एकटा हुआंग उरला. त्यानं आधी पेंटिंग करून स्वतःचं घर सजवलं, मग शेजारचं रिकामं घर, मग पलीकडचं घर. असं करीत करीत त्याने पक्षी, पारंपरिक नक्षी, प्राणी, माणसांचे चेहरे, भौमितिक आकार यांनी हा परिसर नटवून टाकला. या भागातून जाणाऱ्या काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ही कलाकुसर पाहिली आणि ती जगासमोर आली. या कलाकारीमुळे या परिसराला रेनबो व्हिलेज हे नाव मिळालं. तर ही कलाकारी करणाऱ्या हुआंगला ग्रँडपा रेनबो अशी नवी ओळख मिळाली. 2024च्या जानेवारी महिन्यात ग्रँडपा रेनबोंनी वयाच्या 101व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण त्यांची चित्रकला आणि त्यामुळे जिवंत झालेली घरं मात्र रेनबो व्हिलेजमध्ये जगभरातल्या पर्यटकांचे मनोरंजन करीत आहे.